तर मित्रांनो, आम्ही पुन्हा आलेलो आहोत कट्ट्यावरती एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन. तर आमच्या सोबत आहेत संतोष. तर संतोषला माझा पहिला प्रश्न आहे आजचा. संतोष, जर का तुम्ही एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर तुम्ही असा एक निर्णय काय घेणार जनतेच्या हितासाठी? एकच निर्णय तुम्हाला असा सांगायचा आहे की जो तुम्ही मुख्यमंत्री म्हणून घेणार. एकच निर्णय ना. एकच. एकच जर घ्यायचा असेल तर मला वाटतं सगळं शिक्षण, शाळा हे सगळं फ्री, सर्वांना शिक्षण फ्री. सगळ्यांसाठी. अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे संतोषनी. ते जर मुख्यमंत्री झाले तर सर्वांना शिक्षण मोफत देणार आहेत, फ्री मध्ये, कुठलीही फी नाही शिक्षणाला. वा, अजिबात नाही. आणि खरोखर खूप छान. सगळ्यांसाठी फ्री. आणि जे नाही येणार हम्म. त्यांना फाईन. जी मुलं शिक्षण घेणार नाहीत त्यांना फाईन लावणार. वा, क्या बात आहे. एक अनोखी कल्पना आहे मांडलेली संतोषनी. जी मुलं शिक्षण घेणार नाहीत त्यांच्या आई वडिलांना फाईन लागेल आणि जे शिक्षण घेतील त्यांना शिक्षण फ्री मध्ये मिळेल. तुम्ही या पुढे. तर सुनील, आमच्यासोबत सुनील आहेत. सुनील, तुम्ही जर का मुख्यमंत्री झालात तर काय असा एक निर्णय घेणार जनतेसाठी? मी जर एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो हा, तर हे जे सगळ्या फायनान्स आहे, फायनान्सच्या कंपन्या आहेत, फायनान्स कंपन्या म्हणजे कुठल्या? गाड्या उचलणाऱ्या वगैरे, अच्छा, जे लोन जर थांबलं तर गाड्या वगैरे उचलतात त्या लोकांबद्दल बोलतो. चालेल. हा, ते पहिल्याच दिवशी ते बंद करून टाकेल सगळं. बंद का बरं? कारण का तर माझी बऱ्याच वेळा उचलली. बरं, म्हणजे पैसे भरले नसतील तुम्ही म्हणून उचलली का? नाही, पैसे भरले तरी ते काय होतंय की एखादा हप्ता 1-2 दिवस पुढे मागे झाला हा. तरी ते गाड्या उचलायला येतात. गाड्या उचलतात. जो गाड्या उचलण्याचा त्रास आहे तो सुनील जर मुख्यमंत्री झाले तर पहिल्याच दिवशी तो प्रश्न मिटवणार आहेत आणि गाड्या उचलण्याची परवानगी रद्द करणार आहेत. अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांशी जुळलेला हा मुद्दा आहे. आता आमच्या बरोबर आहेत नितीन. तर नितीन, तुम्ही काय करणार एक दिवसाचे मुख्यमंत्री झालात तर? मी जर एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर सगळ्यात पहिलं सर्व नागरिकांसाठी एक आणि ठीक आहे. हा, हे दोन्हीसाठी लोन लोन मंजूर करून द्या. यासाठी लोन मंजूर करणार. लोकांचं बघून मी असं केल्यावरती सगळ्या बँका बोलतील पण अशाने. नाही याच्यावर झिरो इंटरेस्ट लोन लोन म्हणजे तुम्हाला जास्त लोक मतदान करतील आणि निवडून देतील असं वाटतं. तर मित्रांनो, आजचा हा महत्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न तुम्हाला कुठला ऐकायचा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. त्याबरोबरच आजचा प्रश्न तुम्हाला कसा वाटला, तुमचं त्याबद्दलचं मत काय आहे? तुम्ही जर का मुख्यमंत्री झालात एका दिवसासाठी तर काय करणार, एक निर्णय काय घेणार, हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी.